पार्किंगमध्ये आलोय, निघालोय आता. चला चला, तुम्हाला वेगळं इन्व्हिटेशन द्यायला लागतं दरवेळेस, त्याला वेगळं सांगायला लागतं. चल म्हणलं तर निघालोय. दादू उभा राहिलाय, बिलकुल ऐकत नाही. खाली बस म्हणलेलं, गाडीवर आता आवाज येत नसेल माझा. आईस्क्रीम पाहिजे तुला? कुठं ठेवायचं टायमर लावून? आईस्क्रीम पाहिजे ना? हे कुठे इकडं? हा चल ये तिकडं फोटो. सो गाईज, मी आत्ता घरी आले आणि आम्ही गेलो होतो जेवण करायला. म्हणजे ते धोंड्याचं जेवण होतं. धोंड्याचं जेवण केलं आणि आत्ता मग अशी घरी आले. घरात भांडी होती थोडी घासायची, ती घासली. किचन ओटा सगळा साफ केला, फरशी पुसून घेतली. आत्ता वाजले 12 आणि मला ते पसारा नकोच होता म्हणून मी तो सगळा साफ केला पहिला. तर आम्ही आता आलो आहे घरी आणि आता परत चाललो आहे. तर कुठं चाललो आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल, तर ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. आणि मी काय तर आत्ता सांगणार नाही कुठे चाललो आहे काय. तर अचानक प्लॅन सक्सेसफुल होतात हे मी परत एकदा बोलते. तर चला, मी आता पॅकिंग करते, कपडे वगैरे पोरांचे, माझे आणि रोहितचे. तर पॅकिंग करायला घेते, मग आपण पुढचा व्हिडिओ शूट करू आणि पुढं मी दाखवते तुम्हाला. चला. सो गाईज, आता मी बॅग भरायला घेतली आहे आणि पोरांचे कपडे ठेवते. तर रोहितचं कोर्टाचं काम होतं कॉन्फिडेन्शियल, त्यासाठी आम्ही निघालोय आणि आम्ही चाललोय मुंबईच्या दिशेने. तर चला, आमचे पण कपडे भरून घेते आणि मग तुम्हाला परत भेटते. चला निघालो आता. तारे मित्रांनो, भरली, चाललो आता. कुठे चाललंय ते मला ब्लॉग मध्ये कळेल. हो, कुठं चाललेत? चालले मी फिरायला, बॅग बिग घेऊन. चालले. चला चला. चल लवकर, उशीर झालाय. दादू, मॅडम बसले ते गाडीत. फुल नाईट ड्रायव्हिंग, थकून गेले, आता झोप पण नाही आहे. दादूला बाहेर यायचंय. ये दादू. ये इकडे बघ दादू. ये अजून 60-70 किलोमीटर बाकी आहे. 60-70 किलोमीटर बाकी आहे अजून. किती एक तास लागत. 1 तासात जाऊ हळूहळू. माहिती तर पूर्ण झोपच गेली आता. गाड्याचं काय वाजलं. ट्रक आले ना, मोठी ट्रक आहे बोलतेच मोटर.
मज्जा आली. कशी चालवली गाडी आपण जोरात. तू पण चालवली ना गाडी. कशी बूम 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 बूम. तर आता पोचलोय, म्हणजे थोडंसंच राहिलंय ड्रायव्हिंग. हा मागे काय डोंगर आहे. ठीक आहे, भेटू आपण थोड्या वेळाने पुढं. पोहोचलोय आम्ही आणि मागच बीच आहे. बीचच्या समोरच रूम आहेत, पण आम्ही काय घेतली नाही अजून. पाणी काय पाणी पण आहे, फक्त बीच नाही आहे. पाणी आहे, रेती आहे, सगळं आहे इकडं. आणि हा पण आहे इथं. आणि याच्या समोरच रूम आहेत, पण आम्ही काय अजून रूम नाही घेतली. बघतोय रूम कुठली करायची काय. तर आता व्हिडिओ पाहू नका. तर आता आम्ही जातो पाण्यात खेळायला, तुम्ही बघत राहा. बघा समुद्राचा व्ह्यू आणि इकडे समोरच सगळ्या रूम आहेत बीचच्या समोरच. या साईडला पण आहे, भरपूर मोठा बीच आहे इकडं पण, ह्या साईडला पण. आणि आता आम्ही जाणार आहे पाण्यात. तर चला. अरे पडेल पडेल गाडी चालव कोण नाही, मग आपण इकडेच राहू परमनंट. नाही तू आता असंच बस. आता रिलॅक्स मूड मध्ये आहे. फायनली पोहोचलो इकडं. खूप कंटिन्यूस मी गेले 26 तास झोपलो नाहीये. काही खूप मोठी गोष्ट नाहीये, पण फर्स्ट टाइम झालं एवढं कंटिन्यूस ड्रायव्हिंग केलंय, म्हणजे विदाऊट स्लीप म्हणता येईल. आपण झोपलोच नाही. मी बरोबर 1:15 वाजता निघलो आणि इथं 8:30 वाजता पोचलो. पण कंटिन्यूस ड्रायव्हिंग होती, मज्जा आली, वेगळा एक्सपिरियन्स होता. अरे बस ना, पडेल ना मी धोक्यावरून. अरे हे अशी मस्करी करणार, काय पडलो तर मी काय करणार, कोण गाडी चालवणार. काहीच. तर आता फायनली आम्ही चाललो पुन्हा बीचवर. आणि आम्ही जिथे राहतोय ती रूम आहे ना आमच्या मागच आहे इकडं. आणि समोर हे काय इथं रूम आहे, इथं रूम आहे, समोर बीच आहे. आणि हे बघा बीच समोरच आहे. आणि आपल्या गाडीची अवस्था बघा, खूप झोप येत होती मला, तरी एका ठिकाणी मी पार्क केली गाडी. आणि बघू शकता हे बघा, पूर्ण गाडी आपली रेती असल्यामुळं त्याच्यात धसली आहे. आता बघू संध्याकाळी कशी काढायची. आता इथं काही लोक आहेत जे गाडी काढून देतात, पण म्हणतात की 1,500 रुपये द्या, तुमची गाडी काढून देतो. पण बघू, आपण ट्राय करू आपल्या पद्धतीने कशी काय गाडी काढता येईल. पण आता तर संध्याकाळी बघू, तोपर्यंत आता बीचवर जाता येईल. येस चला. असा काही प्लॅन. आणि ॲक्च्युली कामासाठीच निघालो होतो, काम पूर्ण केलं. म्हटलं थोडं घरच्यांना पण आपलं फॅमिलीला थोडा वेळ देता येईल. मस्तपैकी फिरलो, यांना पण जरा बरं वाटलं आहे काय येतात मागं. आणि हा असा अथांग समुद्र जाईल. आम्ही आता खाली चाललोय पाण्यात. थांब. बीचच्या ह्या साईडला बघा रिसॉर्ट आहेत, किती भारी वाटतंय. रिसॉर्ट मधून बाहेर आलं की डायरेक्ट इकडं बीच. आणि कसला भारी व्ह्यू दिसतोय असा रात्रीचा. गणू लाईनीने असे रिसॉर्टच आहे इथून ते खालपर्यंत तिकडं.
बसलो आता बीचच्या बाजूला. दादू कुठे? दादू दाद्या लॉलीपॉप खातो रे. इकडे समोर बीच. आता दिसणार नाही, अंधार झालेला आहे, पण एवढं छान वारी येते ना इथं आणि एवढं भारी वाटतं ना इथं बसलं तर. हो बाळा, काय आहे? पाणी नाही बाळा, असं नाही बोलायचं. बोट बोट सकाळी दिसते त्यांना, सकाळी दिसते. सो गाईज, आम्ही घरी पोचलेलो आहे आणि मला वाटतं आम्हाला 9 वाजले असतील घरी यायला. तर आमची ट्रिप खूप छान झाली आणि आता घरी आल्यानंतर मी जरा झाडून वगैरे काढलं. खूप माती झाली हॉलमध्ये. मला माहीत नाही कसं काय, पण गॅलरीचा दरवाजा उघडाच होता. मी आल्यानंतर पाहिलं तेव्हा मला वाटतं तो वाऱ्याने उघडला असेल आणि त्याच्यामुळे पूर्ण माती घरात आली आणि पूर्ण हॉलमध्ये माती झाली. म्हणून मी झाडून वगैरे काढलं आता. हां, तिथे घे. तर गाईज, मी हा ब्लॉग इथंच एंड करते. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर कमेंट तर करा. तुम्हाला कसं वाटतं ब्लॉग हे मला नक्की सांगा कमेंट करून. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.